आज राज्यात अशी स्थिती निर्माण झाली आहे की सरकारजवळ पुरेसे पैसेच नाहीत. एकीकडे लाडकी बहीणसारखी खर्चिक योजना, दुसरीकडे सरकारी कामांची थकीत बिले आणि तिसरीकडे सामान्य जनतेची वाढती गरज, या सगळ्यांनी राज्याच्या तिजोरीवर ताण आला आहे. लाडक्या बहिणींसाठी राज्याची तिजोरी खाली केली खरी, पण आता राज्य चालवण्यासाठी सरकारकडे पैसेच नाहीत असे आरोप होत आहेत. सरकारी कर्मचारी, सरकारी कंत्राटदार यांचे 8-8 महिन्यापेक्षा जास्त मोबदला थकला आहे असंही म्हणलं जात आहे. याच सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राजे लोखंडे. लाडकी बहीण योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक मदत देणे हा होता, जो नक्कीच चांगला आहे. पण कोणतीही योजना चालवण्यासाठी ठोस आर्थिक तयारी, दीर्घकालीन नियोजन आणि सुसंगत अंमलबजावणी असणं गरजेचं असतं. केवळ निवडणुकीच्या तोंडावर दिलेले आश्वासने, तीही तिजोरीची क्षमता न पाहता दिली गेली तर त्याचे हेच परिणाम होतात. या योजनेमधून समोर आला आहे. ही योजना अपूर्ण राहते, लाभार्थ्यांना वेळेवर लाभ मिळत नाही आणि त्यातूनच नाराजी वाढते. आजही अनेक महिलांना वेळेवर पैसे मिळत नाहीत. महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे कधी येतील याची काही शाश्वती उरलेली नाही. काही महिन्यांचे हप्ते थकलेले आहेत. महिला अनेक ठिकाणी आपल्या समस्या मांडत आहेत, आंदोलन करत आहेत, पण सरकारकडून फक्त वेळ काढू उत्तरे दिली जात आहेत. त्याचवेळी सरकारी कंत्राटदारावरही आपल्या थकीत बिलांसाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यांचे बिल न मिळाल्यामुळे रस्ते, पाण्याच्या योजना, शाळा, आरोग्य केंद्र, इमारती अशा अनेक सरकारी कामांमध्ये खोळंबा झाला आहे. काही ठिकाणी तर जे काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं ते 40% वर थांबलाय. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अशा परिस्थितीत अपूर्ण रस्ते हे नागरिकांच्या जीवावर बेतणारे ठरत आहेत. सर्वात मोठी चिंता म्हणजे जलजीवन मिशन सारखी अत्यावश्यक योजना, जी ग्रामीण भागातील घरांमध्ये पाणी पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आली होती, तीही अर्धवट थांबलेली आहे. काही कंत्राटदार आत्महत्येपर्यंत गेले आहेत. यावरून हे स्पष्ट होतं की केवळ जनतेलाच नव्हे तर छोटे व्यावसायिक, कामगार, ठेकेदार सगळेच अडचणीत आले आहेत. त्यातच आता सरकार शक्तीपीठ महामार्गासारख्या महाप्रकल्पांवर भर देत आहे. हजारो कोटी खर्च करून नव्या रस्त्यांचा गाठा घातला जात आहे. पण प्रश्न असा आहे की जेव्हा सध्याची सरकारी कामेच अपूर्ण आहेत, कर्मचारी पगार, कंत्राटदार बिले देणं अशक्य होत आहे, तिथे नवीन प्रकल्पांसाठी पैसे कुठून आणणार? त्यासाठी राज्याने कर्ज काढलं तर त्याचा बोजा पुढे व्याजात होणार आहे आणि पुन्हा सामान्य जनतेच्या डोक्यावर भार येणार आहे. या सगळ्या परिस्थितीत सर्वसामान्य माणसाच्या मनात आता संशय निर्माण झाला आहे. सरकार निवडणुकीआधी ज्या आश्वासनांचा डंका वाजवत होतं ते प्रत्यक्षात पूर्ण का होत नाहीत? महिला, शेतकरी, बेरोजगार, तरुण, मागासवर्गीय सगळ्यांना काही ना काही आश्वासने दिली जातात, पण सत्तेवर आल्यावर ती हळूहळू विसरली जातात. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही तर निवडणुकीपूर्वीची एक मोठी घोषणा होती, पण आजपर्यंत त्यासाठी काहीच ठोस पावले उचललेली नाहीत. शासन म्हणते की सध्या परिस्थिती नाही, नंतर पाहू, पण शेतकऱ्यांचे प्रश्न थांबत नाहीत. त्यांच्या कर्जावर व्याज वाढत आहे, बँका नोटिसा पाठवत आहेत, आत्महत्या होत आहेत. तेव्हा नंतर पाहू हे उत्तर पुरेसे नाही. तसंच मागासवर्गीयांसाठी जाहीर झालेली विकास महामंडळे अजूनही केवळ नावापुरतीच आहेत. त्या महामंडळाची स्थापना, निधी वाटप, राबवले जाणारे कार्यक्रम हे सगळं अद्याप दुसरंच आहे. काही ठिकाणी कार्यांची स्थापना तर झाली, पण त्यामागे कोणतेही स्पष्ट उद्दिष्ट नाही. एकूण पाहता सध्याचं राज्य सरकार केवळ निवडणुकीच्या वेळी लोकांना खुश करण्यासाठी दिलेली आश्वासनं आता त्यांच्याच डोक्यावर ओझं बनली आहेत. योजना सुरू करणे सोपं असतं, पण त्या चालवण्यासाठी लागणारी आर्थिक जबाबदारी आणि प्रशासनिक काटेकोरपणा हवा असतो, जो या सरकारकडे दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर सरकारपुढे काही स्पष्ट पर्याय उरतात. योजना टिकवायच्या असतील तर आर्थिक शिस्त आणि प्राधान्यक्रम स्पष्ट करावा लागेल. खर्च कुठे कमी करायचा, कुठे जास्त, यावर पारदर्शक निर्णय घ्यावे लागतील. जर काही योजना खरोखरच परवडणाऱ्या नसतील तर त्या प्रामाणिकपणे जनतेला सत्य सांगून त्यात बदल करावे लागतील. अन्य राज्यांप्रमाणे काटेकोर नियोजन करून, खर्चाचं योग्य व्यवस्थापन करून योजना चालवता येईल की नाही याचा अभ्यास करावा लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं, जनतेशी प्रामाणिक संवाद ठेवावा लागेल, कारण शेवटी सरकार लोकांसाठी असतं. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची फक्त जाहिरात न करता ते पूर्ण करून दाखवणं हीच खरी जबाबदारी असते. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर दैनिक राजे लोखंडे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.